शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की खरं तर शिक्कामोर्तब दोनही ठाकरे बंधूंच्या युतीवर आता संजय राऊतांनी स्वतः ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे। या संदर्भात सविस्तर चर्चा करूयात। आपल्यासोबत ठाकरेच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरेजी आहेत। चंद्रकांतजी, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर निष्ठावंत शिवसैनिक वाट पाहत होते की दोनही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का। निवडणुकीच्या अनुषंगाने ते कितपत महत्त्वाचं आहे ते देखील पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरेल। आपली प्रतिक्रिया। आम्ही खूप वर्षापासून पाहत होतो की माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब हे एकत्र आले पाहिजे। दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं चित्र खूप वेगळं दिसेल। मराठी माणसांना न्याय हक्क मिळवण्यासाठी जे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली, उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने तीच आता त्या ठिकाणी ही वेळ आलेली आहे आणि दोन्ही बंधू त्या ठिकाणी निश्चितच महाराष्ट्राचा जबरदस्तपणे विकास, डेव्हलपमेंट जबरदस्त होईल आणि छत्रपती शिवरायाच्या आशीर्वादाने हे घडेल आणि निश्चितच आपले मुंबई आपल्या महाराष्ट्रातच राहील। आपण नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल पाहिलेला आहे। हवं तसं यश खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेलं नाहीये। आगामी महानगरपालिका निवडणुकीत तसं यश मिळण्यासाठी कशा प्रकारची तयारी असेल? नाही, महानगरपालिकेची तयारी त्या महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी ती केलेली आहे उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आणि आदेशाने। आणि आता सगळं आमच्या सर्वांचं लक्ष मुंबईकडे आहे। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी देवाला साकडा घातलेला आहे आणि त्याप्रमाणे इथे मी आपल्याला सांगेन की दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे निश्चितच आम्हाला यश मिळेल। हे वर्ष खरं तर ठाकरे बंधूंसाठी खूप महत्त्वाचं होतं। मराठी विजयी मेळाव्यासाठी दोनही ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर भेटीगाठींचं सत्र सुरू राहिलं। एकंदरीतच सकारात्मक खरं तर युती संदर्भात एक चित्र संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि त्यानंतर उद्या दुपारी 12 वाजता अधिकृत घोषणा होणार अशी माहिती स्वतः संजय राऊतांनी दिलेली आहे। संजय राऊतांचं खरं तर जो रोल आहे युती संदर्भातील तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या संदर्भात काय सांगा? नाही, संजय राऊत साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे या ठिकाणी गाठीभेटी करून युती होत आहे। माननीय उद्धव साहेबांना पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांच्याबरोबर ते गेले होते आणि त्यावेळेस नंतर आतापर्यंत 9-10 वेळेस त्या ठिकाणी त्यांच्यासोबतच होते आणि स्वतः मोठा कार्यक्रम झाला मुंबईमध्ये। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक आणि त्याचप्रमाणे आमच्या मनसेचे सर्व मित्र हे सगळे त्या ठिकाणी होते। सगळ्या जल्लोष होता आणि तिथून हा जल्लोष सुरू झाला। उद्याचा जल्लोष सगळ्यात मोठा राहील। खरं तर उद्याच्या जल्लोषाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहेच। जेव्हापासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासूनच मुंबईमध्ये काँग्रेसची एक नाराजी आपण पाहिली। आता काँग्रेसचा स्वबळाचा नारा देखील दिलेला आहे। त्या संदर्भात काय सांगा? ते काय त्यांच्या पक्षाची भूमिका ती आहे। आम्ही फक्त आता इतकं सांगू की आम्ही दोन्हीही बंधू एकत्र आल्यामुळे आमचा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालेल आणि संजय राऊत साहेब बोलतात सगळ्यांशी, काँग्रेसशी बोलतात, बाकी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाशी बोलतात आणि ते जे अंतिम निर्णय उद्धव साहेब आणि राजसाहेबच घेतील। बरं, कुठेतरी मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा खरं तर शिवसेनेच्या वतीनं काँग्रेसची मनधरणी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। काल याच अनुषंगानं संजय राऊतांनी राहुल गांधींना फोन देखील केला होता। काही चर्चा झाली या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, ते माहिती काही नाही। ते जाऊन त्याने फोन केला वगैरे वगैरे, बाकी अजून काही अधिकृत माहिती काही आलेली नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीत मनसेला सामावून घेण्यासाठी काही प्रयत्न होणार आहेत का? मनसेनं त्या संदर्भात सकारात्मकता दाखवलेली आहे का? हो, दाखवलेलं आहे। त्यांच्या नेत्यांनी सांगितलंच। मनसे महाविकास आघाडीत येऊन खरं तर ही निवडणूक लढणार आहे अशी माहिती आहे। ते आता मी काय सांगितलं की दोन्ही बंधू ठरवतील बाकी पुढची दिशा। आपली काय अपेक्षा आहे? नाही, आम्हाला तर हे वाटतं की बाबा जे आदेश देतील दोन्ही बंधू तो आम्हाला मान्यच आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जोरात कामाला लागू।